तुझ्या डब्यात सुद्धा गुलाब? हळदी कुंकू एकदम जोरदार चालू आहे. काय अमृताताई, अशी एकटीच का असतेस? आर्यांचा फोन आला होता वाटतं. आर्यांचा? गण्या, अरे कुठल्या दुनियेत आहेस तू? माझी लव्ह स्टोरी केव्हाच मागे पडली आहे. सध्या घरात तुझ्या ताईची लव्ह स्टोरी चालू आहे. म्हणजे अरे बाबांना आणि तुझ्या ताईला सध्या वेळ लागलेला आहे. एकमेकांशी भांडतात काय, एकमेकांना सॉरी काय म्हणतात, गुलाब काय देतात. तुला माहितीये माझ्यात आणि आर्यनमध्ये सुद्धा ना अशीच भांडण होतात, पण तो मला कधीच गुलाब देत नाही. अगं मग एक काम कर ना, तू पहिले त्याच्याशी लग्न कर, मग तो पण आपल्या भाऊजींसारखा तुझ्या प्रेमात पडेल. हे बघ, मला वाटतं आपण यांच्या वागण्या बोलण्यावर बोलणं टाळूच या. गरज नाही बोलायची, कारण कसाही असला तरी तो माझा नवरा आहे, ज्याचं त्याच्या बायकोवर आणि मुलीवर जीवापाड प्रेम आहे. तुमचं नाही. माझं चुकलं, मला माफ करा. जानकी, तुझे काही केलंस ते हे घर जोडण्यासाठी केलंस. मी खूप वाईट वागलो तुझ्याशी. तुझ्याशी अबोला धरला, तुझ्या कमरेच्या चाव्या काढून घेतल्या. मला कुठलाच मान सन्मान नकोय, मला चाव्या नकोय, तो अधिकार नकोय, काही नकोय. मला फक्त तुमचं प्रेम हवंय. तेवढं माझ्याकडून काढून नका घेऊ. वनिताबाईंचं पुढे काय झालं? जानकी, तू जेवण खूप छान बनवतेस, पण म्हणून मी कधी येऊन तुला किचन मध्ये विचारलं हे तू कसं बनवलंस? म्हणजे मला कळलं नाही. मी जसं तुझ्या कामाबद्दल तुला प्रश्न विचारत नाही, तसे तूही मला विचारू नकोस. मनात आलं म्हणून विचारलं मी. मनातली प्रत्येक गोष्ट समोरच्याला विचारलीच पाहिजे असं नाही. राजकारणात झाकलेली मूठ कधीही उघडायची नसते. जोपर्यंत त्याला योग्य भाव मिळत नाही तोपर्यंत. मी माझ्या पाकिटात पैसे ठेवले होते आणि पाकिट ड्रेसिंग टेबलवर, मग त्यातले 3000 रुपये कुठे गेले? तुम्ही सांगाल त्या देवावर मी हात ठेवायला तयार आहे. माझा देवावर विश्वास नाहीये, कळलं? आणि सारखं देव देव करायला मी काही जानकी नाहीये. अहिल्या, काय आरडाओरडा चाललाय? फार माझ्या खोलीपर्यंत आवाज ऐकू आला मला. हे तर काहीच नाही. जर का वेळीच चोर नाही सापडला ना, तर हाच आवाज थेट पोलीस चौकीपर्यंत जाईल. आणि मला चांगलंच माहिती आहे हे काम घरातलाच कोणाचं तरी आहे. तुला या घरात येऊन फार वर्ष नाहीच झाली, पण मी या सगळ्यांना फार आधीपासून ओळखते. पण आत्याबाई, मी एकदाही असं म्हटलं नाहीये की पैसे नोकर माणसांनी सोडले. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की हे काम घरातलाच कोणाचं तरी आहे. आता जग काय चाललंय हे सगळं? 3000 रुपयांसाठी आता घरातल्या सगळ्यांवर संशय घेणार आहोत आपण? आत्याबाई, मला पण तुमचं म्हणणं पटतंय. घरातला नोकर माणूस पैशाला हात नाही लावायचा. मग कोणतरी घरातलाच एखादा असेल ना. अहिल्या, तुला काय बोलायचंय ते स्पष्ट बोल. खरं तर मी नावही घेतलं असतं, पण मनात आलेली प्रत्येक गोष्ट बोलून दाखवायची नसते.